कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी तळोजा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या विशाल गवळीने आत्महत्या केली। त्याच्या मृतदेहावर रात्री उशिरा विठ्ठलवाडी येथील वैकुंठधाम या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यावेळी जनतेच्या उग्र भावना लक्षात घेता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पहाटे 3च्या सुमारास त्याने आत्महत्या केल्यानंतर याबाबत मोठी खळबळ उडालेली होती। शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह थेट विठ्ठलवाडी येथे आणून अखेर त्याच्यावर नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। तर कालच या विशाल गवळी याने आत्महत्या केलेली होती। तळोजा तुरुंगामध्येच त्याने गळफास घेत आत्महत्या केली आणि काल त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले। लोकांच्या उग्र भावना लक्षात घेता पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये त्याच्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हे अंत्यसंस्कार पार पडले।